निवडणूक अति वेगळ्या दिशेने गेलेली आहे। आज आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज लढत आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढत असताना चांगल्या वातावरणात आपण ही निवडणूक आपण फार चांगल्या पद्धतीने जिंकणार पण आहोत। त्यामुळे सर्वांनी आज एक मनाने कुठल्याही इतर बाबीकडे न लक्ष देता ज्या अदृश्य शक्ती आपल्या भागात वावरत आहेत त्या अदृश्य शक्तींना न दुमानता आपण सर्वांनी आज एक मताने आपण विकासाच्या दिशेने आपण मत दिलं पाहिजे। लक्षात घ्या, आज गेले 8 वर्ष आपण ह्या भागात ज्यावेळी 2017 पासून इकडे जिल्हामध्ये झाली आणि अवघ्या काही प्रकारे माझा सरकारमध्ये माझ्या ह्या भागात पराभव झाला। त्या पराभवानंतर मी काय थांबलो नाही, संपूर्ण या भागाचा चांगला विकास व्हावा यासाठी सदैव पाहिजे राहिले। आज आपल्याला आपण सामान्य आज ठाणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही महायुती केलेली आहे। ही महायुती केल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने उमेदवार उभे केले, पण तसं न होता आपण काही उमेदवार आपल्या भागात अपक्ष उमेदवार राहून या अपक्ष उमेदवार आपल्याला काही वेगवेगळं भासवत आहेत। या अपक्ष उमेदवारांचं कोणी कुठल्याही विषयात बळी पडता तुम्ही सर्वांनी उद्या येणाऱ्या 7 तारखेला आपल्या तिन्ही गव्हर्नमेंट ठिकाणीला मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून यावं। आज आपल्याला जे विकास निधी येतो हे विकास निधी येत असताना आपले आमदार आपले पालकमंत्री हे जिल्हा लेवलचे आपले अध्यक्ष असतात। लक्षात घ्या, त्या जिल्हा लेवलचे अध्यक्ष असताना आपल्याला जो आज संपूर्ण जो तळागाळात जो आज विकास निधी मिळालेला आहे हा विकास निधी आपण संपूर्ण या मतदारांना चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि आज ह्या भागातील जो आज अजून विकास करून राहिलेला आहे हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून होणार आहे। त्या चांगले राहिले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक विकास कामं इकडे ह्या भागात केलेली आहेत, ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आज सर्वांनी एकत्र येऊन आपण भारतीय जनता पार्टीच्या आपण या समावेशाला मोठ्या मताधिक्याने विजय करा ही तुम्हाला विनंती करतो आणि इथे थांबतो। जय जवान।